नमस्कार. आपण आता पुढच्या टॉपिककडे वळतोय. सो पुढचा टॉपिक आहे मायक्रोब्स इन ह्यूमन वेलफेअर. हा जो टॉपिक आहे हा टॉपिक बॉटनी सेक्शनमध्ये आला. बॉटनी सेक्शनमध्ये आपण ह्या टॉपिकबद्दल किंवा ह्या टॉपिकमधले काही कन्सेप्ट्स बघितले. सो याच्यामध्ये मायक्रोब्स इन ह्यूमन वेलफेअर म्हणजे नेमकं काय, असे कोणते मायक्रोब्स आहेत ज्यांचा आपल्याला यूज आहे. म्हणजे सगळेच मायक्रोब असे नसतात की ज्या मायक्रोब्समुळं आपल्याला फक्त आणि फक्त हार्मफुल इफेक्टच होतील. म्हणजे बघा, काही व्हायरसेस आहेत. आपण आत्ताच बघितलं ह्युमन हेल्थ अँड डिसीजमध्ये बघितले की बरेचसे डिसीज आहेत जे मायक्रोब्समुळंच होतात. सो द मायक्रोब्स मे बी व्हायरसेस, मे बी बॅक्टेरिया, फंगाय एटसेट्रा. सो अशा प्रकारचे मायक्रोब्स की जे बॉडीमध्ये एंटर झाले तर त्याचा बॉडीवरती हार्मफुल इफेक्टच पडतो. पण ते हार्मफुल ऑर्गॅनिझम्स किंवा अशा प्रकारचे मायक्रोब्स सोडून असे बरेचसे मायक्रोब्स आहेत की ज्यांचा आपल्या बॉडीला कंपल्सरी यूज होतो. म्हणजे ते आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या डेली रुटीनमध्ये असायलाच पाहिजेत. ते नसतील तर बऱ्याचशा प्रोसेस अशा आहेत की ज्या प्रोसेस प्रॉपर कंप्लीट होणार नाहीत. म्हणजे एक सगळ्यात मोठी प्रोसेस आहे ती म्हणजे फर्मंटेशन. सो नॉर्मली आपण घरामध्ये बघितलं दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करतो, दॅट इज फर्मंटेशन. किंवा घरामध्ये आंबोळीसाठी, इडलीसाठी किंवा डोसा बनवत असताना जे पिठाचं आंबवण केलं जातं दॅट इज नथिंग बट द फर्मंटेशन. आणि हे फर्मंटेशन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स लागतात. आपण नॉर्मली बेकरीमधून जी ईस्ट पावडर घेऊन येतो ही ईस्ट म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. सो हे वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला युजफुल असतात घरामधली किंवा आपल्या डेली रुटीनमधल्या वेगवेगळ्या प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी. सो आपण ह्या टॉपिकमध्ये अशाच काही वेगवेगळ्या मायक्रोब्सबद्दल चर्चा केली असेल, डिस्कशन केलं असेल, तुम्ही स्टडीसुद्धा केलेली असेल. त्यातले काही मायक्रोब्स असे आहेत ज्या मायक्रोब्सबद्दल आपण आता बोलूयात. सो टॉपिकमध्ये आपण ह्या बघितलं होतं की मायक्रोब्स इन हाऊसहोल्ड प्रोडक्शन, मायक्रोब्स इन फूड प्रिपरेशन, मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्शन्स. दे मे बी alcoholic beverages, that is production of alcoholic beverages, then production of acids, fermentation of acids, production of vitamins, production of antibiotics, some dairy farms or dairy products. काही डेअरी प्रोडक्ट्स असे आहेत जे बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझमची गरज होते. त्याच्यामध्ये चीज असेल, खवा असेल, योगर्ट असेल, वेगवेगळे पदार्थ असे आहेत जे बनवण्यासाठी आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझमची गरज आहेच. सो ह्याच्यानंतर काही मायक्रो ऑर्गॅनिझम असे आहेत ज्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज हा हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स किल करण्यासाठी केला जातो. म्हणजे असे काही हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात जे आपल्या आसपास प्लांटवरती किंवा आपल्या शेतामधील अन्नधान्यांच्यावरती येतात, ते खाऊन टाकतात, अन्नाची नासाडी करून टाकतात. सो अशा वेळेला काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स, फॉर एक्झाम्पल बॅसिलस थुरिनजेनेसिस, पाठीमागच्या टॉपिकमध्ये कुठेतरी हा शब्द गेला आहे. सो बॅसिलस थुरिनजेनेसिस हा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे हा मायक्रो ऑर्गॅनिझम वेगवेगळ्या प्रकारचे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स किल करायला मदत करतो. म्हणजे बीटी क्रॉप्स आपण अशा कन्सेप्ट्सला म्हणतो. फॉर एक्झाम्पल समजा टोमॅटोच्या प्लांटवरती किंवा कॉटनच्या प्लांटवरती एखादा हार्मफुल ऑर्गॅनिझम आला असेल आणि त्याला किल करण्यासाठी आपण बॅसिलस थुरिनजेनेसिस त्याच्यावरती स्प्रे केलेला असेल. सो बॅसिलस थुरिनजेनेसिस जो आहे तो त्या हार्मफुल ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या आतमध्ये जातो, त्यांच्या इंटेस्टाईनमध्ये जातो, त्यांच्या बॉडीच्या आत एंटर होतो आणि तिथल्या अल्कलाईन पीएचमध्ये तो स्वेलिंग होतो, फुगतो, स्वेल होतो आणि स्वेल झाल्यामुळं हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे किल होतात. सो असा त्याचा उपयोग आपल्याला करून घेता येतो. सो हा झाला बॅसिलस थुरिनजेनेसिस. मग ह्या बॅसिलस थुरिनजेनेसिसला आपण काय म्हणणार आहोत की हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज्ड फॉर बायो कंट्रोल एजंट्स ऑर यूज्ड ॲज बायो कंट्रोल एजंट्स. सो बायो कंट्रोल एजंट्स म्हणून आपण पण याला यूज करतो. मी असं सांगितलं तुम्हाला की घरामधले काही प्रोडक्शन्स, त्याच्यानंतर इंडस्ट्रीमधले काही प्रोडक्शन्स जिथं आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम पाहिजेत. तिसरा मी सांगतोय मायक्रोब्स यूज्ड ॲज बायो कंट्रोल एजंट्स. काही हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्सना किल करण्यासाठी हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला गरजेचे असतात.
त्याच्यानंतर पुढचा एक पार्ट येतो तो म्हणजे मायक्रोब्स ॲज फर्टिलायझर्स. काही मायक्रोब्स असे आहेत जे आपण डायरेक्टली फर्टिलायझर्स म्हणून यूज करणार आहोत. जिथं केमिकल फर्टिलायझर्सचा यूज जास्त केला जातो, सो नॉर्मली त्याचा साईड इफेक्ट बराचसा असतो. जमिनीवरती आपण केमिकल फर्टिलायझरची फवारणी जर जास्त करतोय तर ज्याच्यामुळं जमीन जे आहे म्हणजे सॉईल जे आहे, ह्या सॉईलची फर्टिलिटी पॉवर, ज्याला आपण उत्पादन क्षमता म्हणतो, ही फर्टिलिटी पॉवर कमी होते. फर्टिलिटी पॉवर जर कमी झाली असेल तर त्याच्यामुळं प्रॉब्लेम काय येतो की तयार होणाऱ्या प्रोडक्शनवरती, तयार होणाऱ्या प्लांटवरती त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट पडतो आणि रिझल्ट त्याचा काय होतो की प्रोडक्शन जे आहे ते प्रोडक्शन कमी येतं. सो अशा कंडिशनमध्ये आपण केमिकल जे आहे त्या केमिकल्सचा मॅक्सिमम यूज न करता त्याचा मिनिमम यूज कसा होईल आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये किंवा त्याच्याऐवजी जर आपण हे बायो कंट्रोल एजंट्स तिथे यूज करतो, बायो फर्टिलायझर जर तिथे यूज करतोय तर त्याच्यामुळं एक म्हणजे सॉईल पोल्युशन जे आहे ते सॉईल पोल्युशन होणारच नाही, एअर पोल्युशन होणार नाही, त्याचा आपल्याला फायदा मिळून जाईल. सो हा एक उद्देश असतो. जसं बायो फर्टिलायझर्समध्ये जर आपण काही एक्झाम्पल्स बघितली, फॉर एक्झाम्पल ॲसिटोबॅक्टर, रायझोबियम, त्याच्यानंतर नॉस्टॉक, त्याच्यानंतर ऑलोसिरा, असे काही मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला यूज होतात ॲज ए फर्टिलायझर्स. मायकोरायझी नावाचा एक मायक्रो ऑर्गॅनिझम, मायकोरायझी, हा मायकोरायझी जो आहे तो प्लांटच्या रूटवरती दोन्ही बाजूनी काम करतो. म्हणजे रूटच्या बाहेरच्या बाजूनं तो स्प्रेड होतो आणि रूटमधून वॉटर इनलेट करण्याची, वॉटर सक करण्याची पॉवर जी आहे ती पॉवर इन्क्रीज करतो. काही वेळेला मायकोरायझी जो आहे तो रूटच्या आतमध्ये जातो आणि काही वेसिकल्स फॉर्म करतो, ज्याला आपण वेसिकल्स किंवा आर्बस्क्युलर वेसिकल्स असं म्हणतो, की ज्याच्यामध्ये वॉटर स्टोअर करून ठेवलं जातं. प्लांटला जेव्हा पाहिजे त्यावेळेला ते वॉटर तिथून दिलं जातं. सो अशा प्रकारचे यूज करणारे काही फर्टिलायझरसुद्धा आपल्याला बघायला मिळतात. सो या टॉपिकमध्ये त्या सगळ्याच मायक्रो ऑर्गॅनिझमबद्दल आपण चर्चा केलेली आहे, आपण बघितलेले आहे जे मायक्रो ऑर्गॅनिझम कंपल्सरी आपल्याला युजफुल आहेत. सो आपण आता त्या टॉपिकमधले अजून एक दोन महत्त्वाचे घटक म्हणजेच मायक्रोब्स यूज्ड फॉर बायोगॅस प्रोडक्शन. बायोगॅस प्रोडक्शन करण्यासाठी काही मायक्रोब्स यूज होतात. आपल्याला बायोगॅस हा प्लांट माहिती आहे. सो जनरली बायोगॅस जो आहे आपण बघितलं बऱ्याच जणांनी, ज्याला आपण गोबर गॅस असं म्हणतो. सो जमिनीच्या खाली एक छोटासा खड्डा काढून त्या खड्ड्यामध्ये त्याला कॉन्क्रीट करून वगैरे त्या खड्ड्यामध्ये शेण सोडलं जातं. शेण दॅट इज गोबर. त्याच्याबरोबरच काही शेतामधले स्टॉक्स असतात, काही प्लांटचे काही पार्ट्स असतात जे त्याच्याबरोबर मिक्स करून त्या आतमध्ये सोडले जातात. आणि ज्यावेळेला ते जमिनीच्या आतमध्ये शोष खड्डा आपण ज्याला होतो, ज्याच्या आतमध्ये जातात, आतमध्ये गेल्याच्या नंतर तिथं 2 ते 3 वेगवेगळ्या प्रोसेस कंप्लीट होतात. म्हणजे नेमकं काय होतं की पहिल्यांदा आतमध्ये गेलेला सगळा कंटेंट जो आहे, ज्याला आपण पॉलिमर्स असं म्हणतो, त्या पॉलिमरचं कन्व्हर्जन मोनोमर्समध्ये केलं जातं. सिम्प्लिफिकेशन होतं. सो पॉलिमर्स कन्वर्ट्स इंटू मोनोमर्स. नंतर मोनोमर जे आहेत ह्या मोनोमरचं कन्व्हर्जन ॲसिटिक ॲसिडमध्ये केलं जातं. म्हणजेच पहिली स्टेप जी आहे कुठली, पॉलिमर्स कन्वर्ट्स इंटू मोनोमर्स विच इज कॉल्ड ॲज हायड्रोलिसिस. म्हणजे पॉलिमर्सचं हायड्रोलिसिस करून कन्व्हर्जन मोनोमर्समध्ये केलं जातं. दुसऱ्या स्टेपमध्ये मोनोमर जे आहेत ह्या मोनोमरचं कन्व्हर्जन ॲसिटिक ॲसिडमध्ये केलं जातं, ज्याला आपण ॲसिटोजेनेसिस किंवा ॲसिडोजेनेसिस असं म्हणतो. सो 2 झाल्या स्टेप्स, पहिली हायड्रोलिसिस, दुसरी ॲसिडोजेनेसिस. आणि तिसरी जी स्टेप आहे तिला आपण मिथॅनोजेनेसिस असं म्हणतो. तिसऱ्या स्टेपमध्ये ॲसिटिक ॲसिड जे आहे त्या ॲसिटिक ॲसिडचं कन्व्हर्जन मिथेनमध्ये प्लस CO2 मध्ये आणि अजून काही गॅसेस असतात त्या गॅसेसमध्ये केलं जातं. सो ह्या 3 स्टेपमध्ये मिथेन तयार करण्याची प्रोसेस कंप्लीट होते. सो तयार झालेला मिथेन जो आहे, तयार झालेला मिथेन कलेक्ट केला जातो पाईपमधून आणि पाईपमधून तो किचनपर्यंत सोडला जातो, जिथं आपण त्याचा डायरेक्टली यूज केला जातो. So methane is generally useful for cooking because it burn into the blue flame. निळ्या वातीमध्ये तो जळतो, ज्याच्यामुळे त्याला धूर येत नाही. हा त्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा असतो. दुसरी गोष्ट, इट ऑल्सो युजफुल फॉर स्ट्रीट लाईट्स. काही वेळेला स्ट्रीट लाईट्स, रस्त्यावरचे जे दिवे असतात ह्या दिव्यांच्यामध्ये सुद्धा त्याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर तो जो प्लांट आहे बायोगॅस प्लांट, ह्या बायोगॅस प्लांटमधून मॅन्युअर मिळतं किंवा फर्टिलायझर मिळतं. ज्या वेळेला ते पॉलिमरचं कन्व्हर्जन फायनली मोनोमर्स आणि ॲसिटिक ॲसिडमध्ये होतं त्यावेळेला ते जे आहे कंटेंट राहिलेला, तो कंटेंट आपण नॅचरली फर्टिलायझर म्हणून शेतामध्ये सुद्धा यूज करू शकतो. याचे फायदे असतात. सो इथं मिथॅनोजेन्स हा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे जो मिथेन तयार करायला मदत करतो. हा झाला
प्रोडक्शन ऑफ बायोगॅस. आणि शेवटचा एक महत्त्वाचा मायक्रोब आहे, सो विच इज यूज फॉर सीवेज ट्रीटमेंट. सीवेज ट्रीटमेंट, वेस्ट वॉटर जे असतं हे वेस्ट वॉटर सगळं एका ठिकाणी कलेक्ट केलं जातं आणि जिथे एका टँकमधून दुसऱ्या टँकमध्ये, त्याला आपण सेटलिंग टँक, त्याच्यानंतर फिल्ट्रेशन टँक, अशी वेगवेगळी टँकची नावं देऊन मग फायनली ते जे पाणी आहे म्हणजे सीवेज जे आहे, वॉटर जे आहे, या वॉटरचं पुन्हा रियूज करण्यासाठी त्याचं कन्व्हर्जन करतो. सो याच्यामध्ये फ्लॉक्स तयार केले जातात किंवा फ्लॉक्स तयार होतात. ते फ्लॉक्स ॲक्टिवेटेड चारकोलनं सेडिमेंट केले जातात आणि क्लिअर लिक्विड जे ते क्लिअर लिक्विड तिथून बाहेर काढलं जातं. थोडक्यात ह्या टॉपिकमध्ये हा सगळा पार्ट तुम्ही याच्या अगोदर बघितलेला आहे. सो आपण आत्ता बघणार आहोत ह्या टॉपिकशी रिलेटेड असणारे या टॉपिकमधले काही महत्त्वाचे CETचे क्वेश्चन. सो फर्स्ट क्वेश्चन दॅट इज द टोबॅको मोझाईक व्हायरस इज डॅश शेप्ड. टोबॅको प्लांट जे आहे या प्लांटच्या लीफवरती जो मायक्रो ऑर्गॅनिझम इन्फेक्शन करतो त्या इन्फेक्शन करणाऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा शेप कसा असतो. सो जनरली टोबॅको मोझाईक व्हायरस इज ए रॉड शेप्ड. ह्याचा ऑप्शन आहे C, त्याचा आहे रॉड शेप. हेक्झॅगोनल नाही, सर्क्युलर नाही किंवा हेलिकल सुद्धा नाही. सो जनरली इट इज ए रॉड शेप्ड. देन नेक्स्ट, फर्मेंटेशन प्रोसेस इज नॉट यूज्ड फॉर फूड प्रिपरेशन फ्रॉम. आता आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेत, फिश, सोयाबीन, बांबू शूट आणि कोकुंबर. हे जे 4 वेगवेगळे ऑप्शन्स आहेत हे फूड्स आहेत आपल्यासाठी. सो हे जे फूड आहे ह्या फूडच्या प्रिपरेशनमध्ये फर्मेंटेशन प्रोसेस यूज केली जात नाही असं कोणतं प्रोडक्शन आहे. इथे जर आपण बघितलं तर फिश जे आहे या फिशचं फर्मेंटेशन होतं. सोयाबीन जो आहे हा सोयाबीन फर्मेंटेड प्रोडक्ट आहे. बांबू शूट जे असतात या बांबू शूट्समध्ये सुद्धा फर्मेंटेशन इसेन्शियल आहे. मात्र कुकुंबर, काकडी आपण ज्याला म्हणतो, सो काकडी जी असते ह्याचं फर्मेंटेशन करून आपण खात नाही. सो जनरली ह्याचं आन्सर आहे कुकुंबर, दॅट इज सलाद. कुकुंबर सलाद आपण ज्याला म्हणू शकतो. फर्मेंटेशन प्रोसेस विच इज नॉट यूज्ड. देन नेक्स्ट इज वन ऑफ द ओल्डेस्ट फूड आयटम इन विच मायक्रोब्स वेअर यूज्ड. आता परत एकदा खाली अजून आपल्याला 4 प्रकारचे ऑप्शन दिलेत. चीज आहे, सोयाबीन सॉस आहे किंवा सोया सॉस आहे, ब्रेड आहे आणि डोसा आहे. सो इज द वन ऑफ द ओल्डेस्ट फूड, एक जुना पदार्थ ज्याच्यामध्ये मायक्रोब्स अगोदरपासून यूज केले जातात. सो डोसा जो आहे ह्याच्यामध्ये मायक्रोब यूज होतातच, ब्रेडमध्ये मायक्रोब यूज, आपण ईस्ट सांगितले यूज होतच. सोया सॉस जो आहे हा सुद्धा फर्मेंटेड प्रोडक्ट आहे. चीज हा सुद्धा फर्मेंटेड प्रोडक्ट आहे. पण चीज जो आहे तो चीज खूप जुना ओल्डेस्ट फूड आयटम आहे. सो आन्सर इज चीज. द नेक्स्ट, विच वॉज द फर्स्ट अँटीबायोटिक डिस्कवर्ड. आपण अर्लियर इन लेक्चर, पाठीमागच्या एका लेक्चरमध्ये आपण याच्याबद्दल चर्चा केली की पहिला अँटीबायोटिक आपण असं म्हटलं होतं अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी अँटीबायोटिक केलं आणि त्या तयार केलं. त्या अँटीबायोटिकचं नाव आहे पेनिसिलिन. सो अँटीबायोटिक किंवा पेनिसिलिन जे आहे हे पेनिसिलिन हायली पोटंट म्हणजे अधिक क्रियाशील असणारं एक अँटीबायोटिक आहे ज्याचा पहिल्यांदा शोध लागला गेला. देन द इनिशियल स्टेप इन प्रिपरेशन ऑफ बियर इज. बियर तयार करत असताना किंवा बियरच्या प्रिपरेशनमध्ये सगळ्यात पहिली स्टेप कुठली असते, स्टेज कोणती असते, ती आहे माल्टिंग. बुकमध्ये आपल्याला दिलेले आहे की माल्टिंग इज द फर्स्ट स्टेप ऑफ द बियर प्रोडक्शन. नेक्स्ट, विच इज ब्लड कोलेस्टेरॉल लोअरिंग एजंट. खालीलपैकी कोणता एजंट ब्लड कोलेस्ट्रॉल जे आहे ते कोलेस्ट्रॉल कमी करतो. सो पहिलाच आन्सर आहे स्टॅटिन. सो ॲक्च्युली सायक्लोस्पोरिन अँटीबायोटिक, पेनिसिलिन अँटीबायोटिक, इन्व्हर्टेज हे एक एन्झाईम आहे. पण स्टॅटिन जो आहे हा स्टॅटिन ब्लडमधल्या कोलेस्ट्रॉलची लेवल जी आहे ती लेवल लोअर करतो, कमी करायला मदत करतो. देन व्हॉट इज मेजर पार्ट ऑफ द सीवेज ट्रीटमेंट दॅट जनरेटेड इन सिटीज एव्हरीडे. सिटीजमध्ये किंवा शहरी जीवनामध्ये रोज तयार होणारा मेजर सीवेज कुठला आहे. क्रीट, ह्युमन एक्सक्रीटा, एफ्लुएंट ऑर डिटर्जंट. सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये तयार केला जातो तो आहे ह्युमन एक्सक्रीटा. सो विच इज मेजर पार्ट ऑफ द सीवेज इन सिटीज एव्हरीडे. द सेडिमेंट ऑफ बॅक्टेरियल फ्लॉक्स इज नोन ॲज. मगाशी जसं म्हटलं आपण की सीवेज वॉटर जे आहे त्या सीवेज वॉटरवरती ट्रीटमेंट करण्यासाठी जे फ्लॉक्स तयार होतात ते फ्लॉक्स बॅक्टेरियल फ्लॉक्स आहेत ते.
सो त्यांचं सेडिमेंटेशन कोण करतं? द सेडिमेंट इन बॅक्टेरियल फ्लॉक्स इज नोन ॲज ग्रीट डेब्रीज ऑन ॲक्टिवेटेड स्लग ऑर डायजेस्टेड स्लग. मग अशा आपण म्हणतो तर ॲक्टिवेटेड चारकोल जो आहे तो काय करतो? ॲडसॉर्प्टिव्ह प्रॉपर्टी असते ज्याच्यामुळे त्यांना सेडिमेंट करायला मदत होते. सो ॲक्टिवेटेड स्लग जो आहे तो ॲक्टिवेटेड स्लग्स युजफुल टू सेडिमेंट द बॅक्टेरियल फ्लॉक्स डाऊन टू द वॉटर. व्हॉट इज द यूज ऑफ स्पेंट स्लरी प्रोड्यूस्ड इन बायोगॅस प्लांट. आता मगाशी सांगितल्या पद्धतीने बायोगॅस प्लांटमध्ये ज्यावेळेला गॅस तयार होतो त्यावेळेला गॅस तयार झाल्याच्या नंतर राहिलेले जे मोनोमर्स आहेत ज्याचं ॲसिटिक ॲसिडमध्ये कन्व्हर्जन झालं होते, स्लरी जे आहे, प्रेसिपिटेशन जे आहे, त्याचा पुढं फायदा काय किंवा त्याचा पुढं वापर काय केला जातो? सो स्लरीज प्रोड्युस्ड इन अ बायोगॅस प्लांट इज यूज्ड ॲज फर्टिलायझर. आपण मगाशीच म्हटलं की शेतामध्ये ते फर्टिलायझेशनसाठी गरजेचे असतात किंवा फर्टिलायझेशन म्हणून पण यूज केले जातात. सो दॅट इज आन्सर, करेक्ट आन्सर इज ए फर्टिलायझर. अँड लास्ट इज मिथॅनोजेनेसिस आर डॅश बॅक्टेरिया. मिथॅनोजेनेसिस पुन्हा एकदा बायोगॅस मधलाच क्वेश्चन की मिथॅनोजेनेसिस करणारे किंवा मिथेन प्रोड्यूस करणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स नेमके कोणत्या नेचरचे असतात? सो मिथॅनोजेन्स आर द अनएरोबिक बॅक्टेरिया. सो आता अनएरोबिक बॅक्टेरिया जे आहेत जे मिथेन प्रोडक्शन करतात, हे मिथेन प्रोडक्शन करणारे बॅक्टेरिया मगाशी सांगितल्या पद्धतीनं की त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या स्टेप्स आहेत ह्या स्टेप्स, मग त्याच्यामध्ये हायड्रोलिसिस असेल, त्याच्यानंतर ॲसिडोजेनेसिस असेल आणि फायनली मिथॅनोजेनेसिस असेल, ह्या 3 स्टेप्समध्ये बायोगॅस प्रोडक्शन केलं जातं. सो थोडक्यात काय की हे झाले आपले MCQs मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअरमध्ये. सो हा जो टॉपिक आहे ह्या टॉपिकला CETसाठी इम्पॉर्टन्स एवढ्यासाठी आहे कारण जर ह्या टॉपिकमध्ये आपण बघितलं तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत फक्त त्याची एक्झाम्पल्स आपल्याला लक्षात ठेवावी लागतात. सो बऱ्याच वेळेला डायरेक्ट क्वेश्चन असे विचारले जातात की 3 ते 4 वेगवेगळी एक्झाम्पल्स खाली दिली जातात आणि त्या एक्झाम्पल्सपैकी अगदी नियरली रिझेंबलिंग असतात, सेम असतात. ह्या एक्झाम्पलपैकी कोणतं एक्झाम्पल यूज केलं जातं किंवा कोणतं एक्झाम्पल त्या क्वेश्चनचा आन्सर असेल. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला असं सांगेन की आता इथं बघा, सायट्रिक ॲसिड तयार करण्यासाठी, व्हिटॅमिन C तयार करण्यासाठी एकाच प्रकारचा सोर्स यूज केला जातो. मग ह्याच्यावरती जंबल करणारे क्वेश्चन्स असू शकतात. सो व्हिटॅमिन Cचा मायक्रोबियल सोर्स काय किंवा सायट्रिक ॲसिडचा मायक्रोबियल सोर्स काय, हे जे सोर्सेस आहेत हे सोर्सेस लक्षात ठेवणं थोडंसं गरजेचं राहतं. सो हा टॉपिक स्टडी करताना, याची विशेष स्टडी करताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की जेवढे काही पॉईंट्स आहेत आपले सगळे, हे सगळे पॉईंट्स एका वेगळ्या पेपरवरती प्रॉपर लिहून काय करायचं आहे की पहिला आपण पॉईंट घेतला आहे की मायक्रोब्स इन हाऊसहोल्ड प्रोडक्शन. आता हाऊसहोल्ड प्रोडक्शन ह्या हेडिंगच्या अंडर जेवढे काही सब हेडिंग्ज येतील ती सगळी हेडिंग द्यायची आणि त्यांचे सगळ्यांचे मायक्रोब्स एका बाजूला आणि त्याचा जर मायक्रोबियल सोर्स असेल तर तो सोर्ससुद्धा एका बाजूला लिहायचा आहे कारण बऱ्याच वेळेला मायक्रोबियल सोर्ससुद्धा विचारले जातात. आता इथं बघा यूज्ड ॲज फोडर म्हणून यूज होतो किंवा मायक्रोब्स यूज्ड ॲज फोडर. आता याच्यामध्ये मशरूमची काही एक्झाम्पल्स आहेत. सो मशरूमची जी एक्झाम्पल्स आहेत त्या मशरूमच्या एक्झाम्पल्स बरोबरच त्यांचे बायोलॉजिकल सोर्स किंवा बायोलॉजिकल नेमसुद्धा दिलेले आहेत. ही सुद्धा नेम कशी लक्षात ठेवायची आहेत? सो त्याच्यासाठी आपल्याला ते लिहिणं गरजेचं राहतं. आता ते झाल्याच्या नंतर ज्यावेळेला आपण इंडस्ट्रियल प्रोडक्शनकडे जातो त्यावेळेला इंडस्ट्रियल प्रोडक्शनमध्ये जवळजवळ 6 ते 7 वेगवेगळ्या प्रकारचे पुन्हा सब टायटल्स येतात की ज्याच्यामध्ये अल्कोहोलिक बिवरेजेस असेल, त्याच्यानंतर ॲसिड फर्मंटेशन असेल, त्याच्यानंतर विटॅमिन प्रोडक्शन असेल. आता विटॅमिन प्रोडक्शन जे आहेत हे विटॅमिन प्रोडक्शनवरती स्पेसिफिकली क्वेश्चन्स येत असताना विटॅमिनचे टाईप्स लक्षात ठेवणं गरजेचं राहतं. मग त्याच्यामध्ये पुन्हा वॉटर सोल्युबल विटॅमिन्स कुठले आहेत, फॅट सोल्युबल विटॅमिन्स कुठले आहेत, ह्या विटॅमिनची कॅटेगरी करणं हे पण थोडंसं सोपं गरजेचं राहतं. सो ह्या विटॅमिनची कॅटेगरी सेपरेट केल्याच्या नंतर त्यांचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा त्यांचे सोर्स लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे. सो तिथं पुन्हा तुम्ही असं करू शकता विटॅमिन प्रोडक्शन, पुन्हा त्याच्याखाली त्याची एक्झाम्पल्स. तिथून पुढं थोडंसं सरकला की तुम्ही जाता अँटीबायोटिक प्रोडक्शनकडं. सो अँटीबायोटिक प्रोडक्शन जे आहे ह्या अँटीबायोटिक प्रोडक्शनमध्ये मगाशी म्हटल्या पद्धतीने पहिला अँटीबायोटिक कोणी फॉर्म केला हा क्वेश्चन येतोच, पण त्याचबरोबर हे जे अँटीबायोटिक्स आहेत ह्या अँटीबायोटिक्समध्ये 3-4 अँटीबायोटिक जे दिलीत ह्या अँटीबायोटिक्स बरोबर त्यांचे मायक्रोबियल सोर्स कुठले आहेत हे मायक्रोबियल सोर्ससुद्धा लक्षात ठेवणं थोडंसं गरजेचं असतं.
आता अँटीबायोटिक प्रोडक्शन झाल्याच्यानंतर थोडंसं आपण पुढं सरकतो. पुढं आहे आपल्याला जिबरलिन प्रोडक्शन. तर जिबरलिन म्हणजे काय, जिबरलिनचा यूज काय होतो किंवा जिबरलिनचे टाईप्स किती आहेत. सो जनरली जर आपण बघितलं तर आपल्या बुकमध्ये साधारणपणे 15 एक टाईप दिलेत, पण जनरली जिबरलिन जे आहेत ह्याचे साधारणपणे 100 टाईप्स असतात. G1, G2, G3, G4, G5 ॲज सो ऑन. सो अशी काही त्यांची नाव, सगळ्यांना स्पेसिफिकली नाव एकच असतं. पण आता हे जिबरलिन जे आहे हे जिबरलिन फाइंड आउट कोणी केलं, जिबरलिन फाइंड आउट केल्याच्या नंतर त्याचा यूज कसा झाला, जिबरलिनचा सोर्स काय, फुजिक्राय कशाला म्हणायचं, याबुता सुमिकी ह्या कोण आहेत, ह्यांनी कशा पद्धतीने त्यांना आयसोलेट केलं, त्यांना डिस्कवर केलं, हा एक महत्त्वाचा पार्ट राहतो. त्याच्यानंतर थोडंसं तुम्ही जिबरलिन प्रोडक्शन झाल्याच्यानंतर थोडंसं पुढं सरकलो आपण की येतो एन्झाईम प्रोडक्शनकडं. आता एन्झाईम प्रोडक्शन जे आहेत ह्या एन्झाईम प्रोडक्शनमध्ये एन्झाईम्स म्हणजे काय सांगितलं आणि एन्झाईम म्हणजे काय सांगून त्याच्या खाली पुन्हा आपल्याला एन्झाईमच्या टाईप्स दिल्या. मग त्याच्यात इन्व्हर्टेज असेल, पेक्टिनेज असेल किंवा ही जी एन्झाईम्स आहेत ही एन्झाईम्स कुणापासून, कोणत्या मायक्रोपासून तयार केली जातात, त्या मायक्रो ऑर्गॅनिझमची नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. सो ओव्हरऑल ह्या टॉपिकमध्ये आपण एक लक्षात ठेवणार आहोत ती एक्झाम्पल्स आणि त्यांचे मायक्रोबियल सोर्स. त्याच्यात थोडंसं पुढं गेलो की शेवटचा पॉईंट इंडस्ट्रियल इंडस्ट्रियल मायक्रोजमध्ये डेअरी जे आहे ह्या डेअरीमध्ये यूज केले जाणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स. सो ह्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत लॅक्टोबॅसिलस नावाचा मायक्रो ऑर्गॅनिझम. सो इथं जर तुम्ही बघितलात तर बरेचसे असे स्ट्रेप्टोकायनेज, पेनिसिलिन हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत हे मायक्रो ऑर्गॅनिझम दुग्धजन्य पदार्थ किंवा दुधापासून वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी यूज केले जातात. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की बऱ्याच वेळेला डॉक्टर जे असतात, डॉक्टर प्रिस्क्राईब करत असताना म्हणजे आपण ज्यावेळेला एखाद्या आजारासाठी किंवा आजारी झाल्याच्यानंतर डॉक्टरांकडे जातो, सो डॉक्टरांकडे गेल्याच्यानंतर बऱ्याच वेळेला काही अँटीबायोटिक्स डॉक्टर लिहून देतात आणि अँटीबायोटिक लिहून दिल्याच्यानंतर डॉक्टर कंपल्सरी सांगतात की ह्या गोळ्या दुधासोबत घ्यायच्या नाहीत. पण आपण जनरली कधी विचार करत नाही ह्या गोष्टीचा, पण ह्या गोळ्या दुधासोबत घ्यायच्या नसतात म्हणजे का, तर त्या टॉपिकमध्ये तुम्ही बघितलं आहे एका कॉलममध्ये अँटीबायोटिक आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये डेअरी प्रोडक्शन्स आहेत. सो इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की दुधामध्ये प्रेझेंट असणारे कॅल्शियम किंवा दुधामध्ये प्रेझेंट असणारे मॅग्नेशियम, सो जनरली कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जे आहेत, ही कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम जे आहेत ही अँटीबायोटिक जे असतात ह्या अँटीबायोटिकमधल्या केमिकल कंपाऊंडबरोबर कॉम्प्लेक्स फॉर्म करतात आणि त्यांच्याबरोबर जर कॉम्प्लेक्स फॉर्म केला तर दूध जे घेतलं आहे त्या अँटीबायोटिकबरोबर ते कंप्लीट फर्मंट होऊन जातं किंवा खराब होऊन जातं आणि त्याचे कॉम्प्लेक्सेस स्टमकमध्ये होऊन राहतात. स्टमकमध्ये जर त्याचे कॉम्प्लेक्स होऊन राहिले तर ते जे मेडिसिन आहे, ते जे अँटीबायोटिक आहे, ते अँटीबायोटिक इंटेस्टाईनमधून ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब करायला सोपं जात नाही, ॲब्सॉर्ब करताना प्रॉब्लेम येतात. सो हा एक महत्त्वाचा पार्ट झाला. सो अँटीबायोटिक प्रोडक्शननंतर मग आपण गेलो सीवेज ट्रीटमेंटकडे आणि सीवेज ट्रीटमेंट झाल्याच्या नंतर बायोगॅस प्रोडक्शन आणि शेवटी बायो कंट्रोल एजंट्स. सो इथं आपला तो टॉपिक संपून जातो, आपले MCQs पण संपून जातात. थँक्यू.